झी 24 तास एक पाऊल पुढे. ब्रेकनंतर स्वागत. आपण पाहताय झी 24 तास वर प्राईम वॉच. डिझेलचा भडका. मी जातोय थेट पुण्याला. अभय टिळक यांच्यासाठी माझा प्रश्न आहे. टिळक सर, आता यापुढे सरकारकडनं काय अपेक्षा आहेत आणि सर्वसामान्यांची काय जबाबदारी आहे? पहिली एक गोष्ट आपण एक लक्षात घेऊया. पुन्हा मी थोडा भंडारींच्या बोलण्याकडे पुन्हा येत जातो. हा प्रश्न पक्षाचा नाहीये. आपण एक लक्षात घेऊया, संपूर्ण पेट्रोल आणि खनिज तेलाच्या एकूण क्षेत्राची पुनर्रचना करण्याची प्रक्रिया वाजपेयी सरकारच्या काळातच सुरू झालेली आहे. कारण पक्ष कुठलाही असला तरी तो सत्तेवरती आला की त्याला वास्तव लक्षामध्ये येतं. आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये डिझेल काय किंवा पेट्रोल काय या दोन इंधनांचा अत्यंत काटकसरीने वापर करणं, मोठ्या शहरांच्या मधली किंवा एकूणच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अतिशय सक्षम बनवणं, ती सुधारणा करण्याकरता सरकारने गुंतवणूक करणं, ज्याच्यामुळे खाजगी वाहनांचा वापर कमी होईल किंवा त्याच्यावरती मर्यादा येईल. ह्या गोष्टी जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत ही तूट आटोक्यात येणं अशक्य आहे. नक्कीच आपल्याला तुमचा मुद्दा समजला. आम्ही जातोय भंडारी यांच्याकडे. टिळक साहेब असं म्हणाले, भंडारी साहेब, की हा मुद्दा पक्षीय नसला तरी मी एक छोटीशी आठवण करतो. महाराष्ट्राच्या बाजूचं असणारं गोवा राज्य, तिथे जर शक्य होऊ शकतं तर मग महाराष्ट्रात का नाही? आणि याला उपप्रश्न, मुंबईत 29% टॅक्स, महाराष्ट्रासाठी 21%, हा दुजाभाव असताना यात आपल्याला काही पर्याय आहे का? माझं तोच सुरुवातीपासूनचा मुद्दा आहे. टिळक साहेब जे म्हणाले त्याच्याशी काही माझं दुमत नाहीये. आणि म्हणून मी सुरुवातीलाच म्हणालो की नियंत्रण कमी करणं किंवा नियंत्रण काढून टाकणं याचं आम्ही समर्थनच करतो. पण दुसऱ्या बाजूने मी आपल्याला सांगतो, टिळक साहेबांच्या लक्षात येईल माझा मुद्दा, की या पेट्रोलच्या क्रूड ऑइलच्या किमती ठरवण्यासाठी पद्धती वापरताना त्याच्यामध्ये जे एक्सपोर्ट पॅरिटी वगैरे हे प्रकार वापरले जातात, या एक्सपोर्ट पॅरिटीच्या तंत्रामध्ये जरी बदल केला तरी कुणालाही तोशीस न लागता, सरकारचं रेव्हेन्यू कमी होत नाही, सामान्य माणसाला बोजा पडत नाही, या पद्धतीने सुद्धा तेलाच्या किमती खाली आणता येतात. आणि हे सगळ्या देशातल्या अर्थशास्त्रातल्या जाणकारांना माहिती आहे. पण एक्सपोर्ट पॅरिटीमध्ये बदल केला की तेल कंपन्यांचा नफा कमी होतो आणि वेगळ्या मार्गाने मिळवलेला नफा कमी होतो. म्हणून सरकार त्याला हात लावायला तयार नाही. मी परत जो आरोप केला तोच करतो की 5-6 कंपन्यांची चिंता करणारं सरकार अब्जावधी लोकांच्या दैनंदिन जीवनाची चिंता करत नाही, हे आपलं दुखणं आहे. आणि मग गोव्यामध्ये जे शक्य आहे ते इथे होऊ शकत नाही, कारण या सरकारला लोकांची चिंता हा सरकारचा प्राथमिकतेचा मुद्दाच नाहीये. या सरकारला रिलायन्स आणि एसआरची चिंता आहे. त्यामुळे सरकार वेगळे मार्ग शोधणार नाही. ज्या सरकारला सामान्य माणसाची चिंता आहे ते गोव्यामध्ये जाऊन त्यांनी वेगळे मार्ग शोधले, त्यांनी कर कमी केले आणि सामान्य माणसावरचा बोजा कमी केला. त्यामुळे हा मुद्दा सरकार चालवणाऱ्या राजकीय पक्षांच्या प्राथमिकतेचा, सरकार चालवणाऱ्या राजकारण्यांचा प्रश्न आहे. नक्कीच एक शेवटचा प्रश्न घेऊन मी टिळक यांच्याकडे जातो. टिळक, मला सांगा, आपल्याला या पुढच्या काळात काहीतरी अंशी प्रमाणात दिलासा मिळू शकतो का? थोडक्यात तर दिलासा भंडारी म्हणतात त्याप्रमाणे कदाचित तात्पुरता किंवा तात्कालिक मिळेल, पण दीर्घकालामध्ये इंधन महाग होणार याची आपल्याला मानसिक तयारी ठेवायला पाहिजे. त्याला कुठलाही शॉर्टकट नाही. शॉर्टकट काही काळ वापरता येईल, पण ते दीर्घकालीन त्याच्यावरचं उत्तर असू शकत नाही, उत्तर असणार नाही. नक्कीच हा प्रश्न आता अनंत काळासाठी आहे आणि त्याचं उत्तर तर आता या क्षणाला समोर आलंय. थोडक्यात एक तर आपण जो सरकारी कंपन्यांच्या तोट्यांचा विचार करतो ना, ONGC कंपनी तिने आता 25,000 कोटी रुपयांचा नेट प्रॉफिट दाखवलाय 2012 मध्ये आणि डिव्हिडंड देते. आता एवढा जर सरकारी मालकीची कंपनी 25,000 कोटी रुपयांचा नेट फायदा दाखवते आणि डिव्हिडंड देते, तर मग हा जो सरकारी कंपनीचा पैसा आहे तो तिकडे का नाही जात? नक्कीच ज्यांच्यासाठी हे सगळं केलं जातंय त्यांचा भांडाफोड होण्याची आवश्यकता आहे. टिळक साहेब, तुम्ही इथं आलात, या इंधन दरवाढी मागचं अर्थशास्त्र समजावून सांगितलं आणि भंडारी साहेब तुमच्या बोलण्यातलं अर्थकारण समजावून सांगितलं. या दोघांचे आम्ही आभार मानतो. खूप छान आणि सुंदर चर्चा झाली. जाता जाता फक्त एवढंच सांगेन की ज्या डिझेलवर फक्त गाडी चालत नाही तर या देशाच्या समाज रचनेचा रहाटगाडा चालतो, तो आज कुणीतरी सावरण्याची गरज निर्माण झाली. आजच्या प्राईम वॉच मध्ये इथंच थांबूयात. पाहत रहा झी 24 तास एक पाऊल.
झी 24 तास, एक पाऊल पुढे.